हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत एक भन्नाट गेम, चित्रावरून फळ ओळखा. प्रत्येक चित्र पहा, विचार करा आणि वेळ संपण्यापूर्वी उत्तर द्या. शेवटपर्यंत पहा, कारण शेवटचं फळ सर्वात अवघड आहे. चला तर मग वेळ न वाया घालवता सुरू करूया आजचं पहिलं चित्र. तयार आहात ना? चला सुरू करूया. समोरील चित्र नीट पहा. या चित्रामध्ये एक चित्र आणि त्यानंतर एक शब्द दिसत आहे. त्यावरून सांगा कोणत्या फळाचं नाव होईल. पहा, समोर सीता देवता दिसत आहे आणि फळ हा शब्द आहे, म्हणजेच योग्य उत्तर होते सीताफळ. दुसरे चित्र पहा. यामध्ये चित्रामध्ये दोन चित्र दिसत आहेत. यावरून सांगा कोणते फळ होईल. पहा, काही व्यक्ती प्रवास करत आहेत. प्रवासाला हिंदीमध्ये सफर म्हणतात आणि पुढे चंद्र दिसत आहेत, म्हणून योग्य उत्तर होते सफरचंद. पहा, समोर एक चित्र दिसत आहे आणि काही संख्या दिसत आहेत आणि एक अक्षरही दिसत आहे. मग सांगा यावरून कोणते फळ होईल. बघा, पहिल्यांदा मो हा शब्द आहे, त्यानंतर 2, 4, 6, 8 म्हणजे सम संख्या आहेत. मो सम आणि पुढे बी दिसत आहेत, म्हणून योग्य उत्तर होते मोसंबी. यामध्ये एक म्हण दिसत आहे. या म्हणीमध्ये एक फळ लपलेले आहे. बरं, तुम्ही सांगा यामध्ये कोणते फळ लपले आहे. बघा, कोल्ह्याला डाश डाश आंबट, म्हणजेच आपल्या मराठीतील जी म्हण आहे, कोल्ह्याला द्राक्ष आंबट. यामध्ये पहा, दोन चित्रे दिसत आहेत. यावरून सांगा कोणत्या फळाचे नाव होईल. यामध्ये पहा, दोन चित्र दिसत आहेत. यामध्ये एकामध्ये डाळ आहे, म्हणजे संपूर्ण डाळ आहेत, आणि दुसऱ्या चित्रामध्ये कडुलिंब आहे, म्हणजेच डाळ आणि कडुलिंबमधला लिंब, डाळिंब. योग्य उत्तर होते डाळिंब. आता पहा, एक चित्र आणि एक शब्द दिसत आहेत. यावरून सांगा कोणत्या फळाचे नाव होईल. यामध्ये प्रभू श्रीराम दिसत आहेत आणि पुढे फळ लिहिलेले आहे, म्हणजेच राम फळ. योग्य उत्तर होते रामफळ. या चित्रामध्ये पहा, एक चित्र आणि दुसरेही चित्र आहे. या दोन चित्रावरून सांगा कोणत्या फळाचं नाव होईल. नीट पहा, विचार करून उत्तर द्या. पहा, अन्न ठेवलेले आहे आणि दुसऱ्या ह्याच्यात मानवी शरीरातील शिरा दिसत आहेत, ज्याला आपण नस असेही म्हणतो, म्हणजेच अन्न आणि नस दोन्हींचे मिळून योग्य उत्तर होते अननस. या चित्रात पहा, एक चित्र आणि एक शब्द दिसत आहे. यावरून सांगा कोणत्या फळाचे नाव होईल. विचार करून उत्तर द्या. पहा, नारद मुनी दिसत आहेत. नारद मुनी आणि पुढे ळ हे अक्षर आहे, म्हणजेच नारळ, म्हणून योग्य उत्तर होते नारळ. यामध्ये पहा, एक चित्र दिसत आहे आणि एक शब्द दिसत आहे. यावरून सांगा कोणत्या फळाचे नाव होईल. पहा, यामध्ये स्ट्रॉ दिसत आहे आणि पुढे बेरी लिहिली आहे, म्हणून दोन्हींचे मिळून योग्य उत्तर होते
स्ट्रॉबेरी. आता लास्टमध्ये पहा, एक चित्र आहे. या चित्रावरून आपल्याला ओळखायचं आहे कोणतं फळ होईल. विचार करून उत्तर द्या. पहा, एक व्यक्ती जांभळी देत आहे, म्हणजेच यावरून योग्य फळ होते जांभूळ. बरं मित्रांनो, यापैकी तुम्ही किती फळे बरोबर ओळखली ते कमेंटमध्ये नक्की लिहा. थँक्यू.